नमस्कार. मी मंगळराव पांढरे, राहणार चव्हाणवाडी, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. मी डाळिंब शेतकरी आहे. मी 2020 पासून डाळिंब शेती करतोय. हा माझा तिसरा बहार आहे. तर आमचे घरचे बी इथे येतात, माझे मंडळी इथे आहे. तर ते पण रोज म्हणतात की सगळ्या प्लॉटला आपण जर बॅगा लावल्या असत्या तर यावर्षी एवढं नुकसान झालंय, म्हणजे सगळीकडेच. पण क्रॉप कव्हरच्या जेवढ्या बॅगा आहेत ना आपल्या, तर ते जेवढ्या प्लॉटला आपण लावल्यात आता 6-7 लाईन, आता तुम्ही बघा बघ, आता बॅगा काढायला चालू झाल्यात. हे बघा बॅग काढताना याची चिटकली पावसाने थोडी. आता म्हणजे अजून आपल्याला 8 दिवसात प्लॉट हार्वेस्टिंग करायचं. आता नॅचरल कलर सुद्धा यायला लागलाय. तुम्ही साईज मध्ये आणि शायनिंग मध्ये बॅगाचा नाद नाही करू शकत. क्रॉप कव्हर मध्ये अशी शायनिंग येते का? क्रॉप कव्हर मध्ये एवढी शायनिंग नाही. ह्याची शायनिंग आता तुम्ही बघा, क्रॉप कव्हर मधलं फळ आणि इथलं फळ काढून घ्यायचं, समोरासमोर धरायचं. किमान मला तरी वाटतं किमान 15 ते 20 रुपये किलो माग भाव बॅगातल्या फळाला ज्यादा भेटेल. कारण व्यापाऱ्याला पसंत बॅगातलंच फळ पडेल, कारण त्याची इतकी शायनिंग बाहेर राहते. आणि दुसरी एक गोष्ट काय होते, बॅगामध्ये आम्हाला एक त्रास नाही झाला की आपली पांढरी बॅग आहे, रात्रीच्याला जो पतंग येतो त्याला अंधारातच दिसतं, त्याला दिवसा दिसत नाही. मग दिवसा दिसत असतं तर पतंग दिवसा येऊन बोक्ष पाडले असते, पण त्याला दिवसा दिसत नाही. तर मग ते काय होतं, रात्री येतो. पण रात्रीत बॅगा फळाला असल्यामुळं ते झाडावर थांबतच नाही. ते एक मला फायदा, म्हणजे मनस्ताप जो रात्री काय होतंय, पतंग पाहावं लागतं रात्रभर, आणि मग ते पतंग पाहायची गरज पडली. एकही पतंगाने कुठंच तुम्हाला डंक मारलेला दिसणार नाही. सगळ्यात चांगली गोष्ट ती. बुरशी वगैरे काही सापडली का? नाही, अजिबात नाही, बुरशी नाही, काहीच नाही. पुढे एक फवारा मारला अगोदर, आणि महिलांनी मागून लगेच बागाला लावायला चालू केलं. प्रोटेक्शन बॅग लावल्यानंतर तुमच्या फवारण्या किती झाल्या? आणि प्रोटेक्शन बॅग लावल्यानंतर काय झालं, माझ्याकडून मला माहिती नव्हतं का बुवा बॅगाला एवढा. मी काय करायचो, क्रॉप कव्हर मधल्या सोबतच याला फवारा मारायचो. पण याला माझ्या मते की मला असं वाटतं बॅगा लावल्याच्या नंतर काय होतंय, एवढे फवारे लागतच नाही. पहिली गोष्ट म्हणजे फवारणीचा एक खर्च वाचतो, बाकीचं फळमाशी डंक मारायचं थांबत आहे, कोणता उन्हाचा डाग येत नाही, आणि पतंगाचा एक प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळं म्हणजे आता एवढा पाऊस होता यंदा साहेब, आमच्या तिकडे किमान जवळपास 1200 मिलीमीटर पाऊस झाला आतापर्यंत. एवढा म्हणजे महापूर आलाय. म्हणजे आम्ही अक्षरशः नदीच्या कडाचे लोक काढायला आम्हीच गेलतो. म्हणजे माझा व्हिडिओ पण गावकऱ्यांनी आता फेसबुकला टाकलेला आहे. तर इतकं डेंजर पाऊस झाला का, आमचे वाडवडील सांगतात का एवढा पाऊस 50-60 वर्षात सुद्धा झाला नाही. एवढा पाऊस होऊन पण तुमच्या बागेत प्रोटेक्शन बॅग मुळे फळ वाचले का? नाही, फळाला काही झालंच नाही. वाचले म्हणण्यापेक्षा फळाला काही झालं. आता तुमच्या समोर आहे, कोणते शेतकरी आणा तुम्ही, कोणाला दाखवून घ्या की 1% नुकसान बॅगात नाही, आणि क्रॉप कव्हर मध्ये 5% पण नुकसान आहे. कारण तिथं काय होतंय माहिती का, बसका पण येतोय, पतंग पण येतोय, फळमाशीचा पण प्रॉब्लेम होतोय, आणि फवारण्या परत जागा लागतात. मग याच्यामुळे आपल्याला, मी तर स्वतः सांगतो, माझा आता नवीन 3 एकर बाग आहे. शेतकरी बांधवांनो, या शेतकऱ्यांनी जे सांगितलंय की आपण क्रॉप कव्हर मध्ये बसका येतो, फळमाशीचा प्रादुर्भाव आहे, त्याच्यानंतर तुमचं फळ पंचर करणं आहे, ते प्रोटेक्शन बॅग मध्ये त्यांना कुठल्याही प्रकारे आढळलेलं नाहीये. आणि दुसरं काय होतं साहेब, समजा आता क्रॉप कव्हर मधलं काय होतंय, वरलं फळ समजा खराब झालं इथलं एखादं, आणि ते खाली पडलं, खाली पडल्याच्या नंतर त्याच्यावर काय होतंय, माशी येते, त्याच्यावर हानिकारक किडी येते, हानिकारक बुरशी येते, आणि ती बुरशी चांगल्या फळावरती ही होते. आपण त्याला तुमची आपल्या इंग्रजीमध्ये काय म्हणते मला कळत नाही ते. नाही, बॅक्टेरिया. इथून तिला काय म्हणते काय ना, त्याला असं म्हणजे याच्यातून त्याचा ट्रान्सफर होते, म्हणजे असं मला म्हणायचं. तसं बॅगामधल्या फळाला कोणाचाही संबंध नाही. झाडाला जे खाली मुळीला तुम्ही देता ते झाड घेते आणि सरळ फळाला देते. फळाची लागण तेवढी साईज करते, कलरचा काही विषय नाही. आता बघा, आता एवढी साईज झाली. आता जवळपास आता बाग आपला बरोबर 6.5 महिन्याचा काल झालाय. आता आपल्याला अजून 15 दिवसात याची आहे ना, गोलाई आणि कलर 1 नंबर आहे. तुम्ही कोणतं बी फळ पहा, फळाची साईज म्हणजे अजिबात कमी नाही. बघा, कलरच्या बद्दल मी समाधानी, म्हणजे तुम्ही काय म्हणता त्याच्यापेक्षा मी स्वतः समाधानी, माझ्या घरचे समाधानी. कारण साईज आणि कलर ह्या 2 गोष्टीत डाळिंबात पैसा होतो. नाहीतर मग कलर आणि साईज नसली तर पैसा होत नाही. या वर्षी तुम्हाला अपेक्षित दर काय या बागेला? आता मला हे बघा, अपेक्षा ही माणसाची न थांबणारी, पण
मला आता 1-2 शेतकरी आतापर्यंत म्हणजे लय शेतकरी येऊन भेटले, पण मला 2-3 शेतकरी अनुभवाचे म्हणले की आज मी मार्केटमध्ये गेलं तर मार्केट मधला 1 नंबरचा भाव भेटेल. आणि मला पण वाटतं बा जरा टॉपचा भाव भेटला तर थोडे माझे बी थोडे जरा पळापळी नाही भाव, लय कष्ट करावं लागतंय तर होईन बा त्याचं कष्टाचं पण फळ मिळालंच पाहिजे. आणि ते फळ नाही मिळालं तर मनुष्य नाराज होतो. आणि मग काम करायचं तर कसं कोणत्या गोष्टीवर आधारित करायचं भाऊ, असं म्हणजे हा विषय होतो ना. आता हे बघा अजून बॅगा काढणं बाकी आहे, म्हणजे हे बघ फाडून टाकते हे फाडायला काय नाही. हे बघा प्रोटेक्शन बॅग मधले असे रिझल्ट हे बघा तसं काही विषय नाही. एक थांब सावकाश इकडं हे बघ. आणि परत एक काटा छाटण्याचा काही विषय नाही, म्हणजे काट्याने जे फळं डॅमेज होतात ना ते पण काही प्रॉब्लेम येत नाही, असा विषय होता. हे बघा साहेब एकदम असं म्हणजे येशीत फुल्यासारखं वाटतंय, म्हणजे असं काही प्रॉब्लेम असा हा विषय नाही. चमकन पेन शायनिंग एकदम मस्त येते, काही प्रॉब्लेम नाही. आणि ते बी बॅग लावायला आपल्याला काय झालं थोडं जरा लेट झालं, म्हणजे साहेबच मला म्हणले नियमानुसार लेट झालं, कारण 10 मार्च पाणी होतं आणि मे मध्ये आपल्याला ते वादळ आलं. मे मध्ये वादळ आलं ते मेच्या एंडिंगला आलं, मग आपल्याला पार जुलैच्या नंतर म्हणजे सेटिंग झाल्याच्या नंतर काही काळात बॅग घालायला पाहिजे, तर ते खूप उशीर झाला. त्याच्यामुळे पण मला हे रिझल्ट चांगला जाणवला. मी तर आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्याला सांगितलं तुम्ही बिनधास्त बॅगच लावा बाबा, जेणेकरून 5-6 कामं वाचते. आणि काटा छाटणी बार करायची गरज पडत नाही काही ज्यादा काही गरज. शेतकरी बांधवांनो कशा साईज तयार झालेला आहे, साईजचा काही विषय नाही. आणि रिफिल काढी हे बघा ना, हा बघ रिफिल काढी पेन्सिल पेक्षा बारीक घेऊ पण आता म्हणूया. आणि ही बी पेन्सिल काढी, आता सगळी मागलीच पेन्सिल काढी, त्याला 2 उपकाढे झाले आणि त्याला बघ 3 फळे बघा. आता 3 फळं 1 किलो भरते नाही, 8 दिवस थांबा फक्त 600 ग्राम पर्यंत जाते. असं मी आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना काय सांगतो. आता मला माहिती डाळिंब शेतकऱ्याला काय होतंय, डाळिंबाचा खर्च लई साहेब, आणि डाळिंबामध्ये आहे ना सातत्याने चांगलं काम करावं लागतं. आणि चांगलं काम करून निसर्ग किती साथ देतो त्याच्यावर अवलंबून. यंदा तर निसर्गाने म्हणजे लई मोठी हानी झाली, परंतु त्याच्यात आपण आता समजा तुम्ही पावसात उभे असले, तुमच्याकडे संरक्षण नसलं तर तुम्हाला नक्कीच थंडी ताप येणार आहे. मग तुम्ही किती सुरक्षित राहता त्याच्यावर. तसं झाड आहे, हे झाड तुम्हाला कसं सुरक्षित ठेवता येईल, फळ कसं सुरक्षित. आता फळ सुरक्षित राहण्यासाठी एवढ्या फवारण्या, एवढं कीटकापासून वाचायचं, एवढ्या वातावरणातून वाचायचं. मग या फळाला जर बॅग असली तर हे होतंय की ते अजून सुरक्षित होते, असा विषय होता. अच्छा, म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार या वर्षी जो महाराष्ट्रभरात जो पाऊस आला आणि तुमच्या तालुक्यात तुमच्या गावात जे पाऊस पडला त्याच्यातून तुमचं प्रोटेक्शन बॅग मुळे फळ नाही. आता काय माझ्याकडे शेतकरी आले ना तर त्यांनी काय केलंय, आता हे जांभळीपासून आले तर इकडे बॅगा लावलेला आणि तिकडे गेले क्रॉप कव्हर लावलेला. आणि एखादा म्हणला बाबा मला काहीच नाही, म्हणजे क्रॉप कव्हर लावायचं नाही आणि बॅग लावायची नाही, त्याला फक्त 6 नंबरच्या लाईनीत न्यायचं. अच्छा, 6 नंबरच्या लाईनीत नेलं, 7-8 3 नाल्या दाखिले की लगेच त्याला कळतंय का ती थल्लं फळ तोडलं, ही थल्लं तोडलं, ही थल्लं तोडलं, ते डायरेक्ट ह्या 30 रुपयाने पुढे राहतंय, ते 30 रुपयाने मागं राहतंय. आणि ज्याला बॅगा लावली नाही, ज्याला काहीच लावलं नाही ते अजून मागं राहतंय. असं होतं. आता हे या बाजूला आपण बघूया क्रॉप कव्हर लावलेलं आहे. क्रॉप कव्हर मध्ये साईज एवढी नाही झाली, साईज झालेली नाही. हे बघा क्रॉप कव्हर मधल्या फळांची साईज बघा. नाही एवढी क्वालिटी पण बघू शकता तुम्ही. क्रॉप कव्हर क्वालिटी अजून बाकी आहे आणि साईज पण एवढी नाही झाली. काय होतंय थोडं एक कडाला लावून पांच असलेले साईज तशी नाही सापडणार आपल्याला. हे बघा ना तेवढी साईज नाही ना. बघ क्रॉप कव्हर मध्ये साईज तुम्ही सरळ आपण काय शेतकऱ्याला कधी खोटं सांगणार नाही. योग्य ठिकाणी खर्च झाला पाहिजे आपली एवढीच भावना आहे. हे बघा क्रॉप कव्हर मध्ये तेवढी साईज घालणारच नाही, कारण ती साईज लय टॉप आहे. तेवढी चमक पण नाही आणि तेवढी साईज बघा. क्रॉप कव्हर प्रोटेक्शन बॅग मधली ही साईज आणि क्रॉप कव्हर मधली साईज सगळ्यात मोठी ही साईज. आता क्रॉप कव्हर मध्ये याच्यापेक्षा मोठी साईज नाही आता. आणि आता हा बघ हे क्रॉप कव्हर आपल्या हे बघा हे प्रोटेक्शन बॅग आणि हे क्रॉप कव्हर मध्ये आपण आता क्रॉप कव्हरच्या बागेतच आहे. हा एवढं आता हे बघा कुठं लावा याची बरोबरी याच्या बरोबरी कोणतंच फळ करू शकत नाही. मग त्याच्यामुळं आपण काय जे आहे ते मला तर इतकं समाधान. आता आपण सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सत्य परिस्थिती दाखवलेली आहे
क्रॉप कव्हर आणि प्रोटेक्शन बॅग मध्ये काय रिझल्ट असतात. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. फ्रूट गार्डच्या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.